नरहरी झिरवाळ महिनाभरापूर्वी ते चर्चेत आले तेव्हा त्यांच्या दालनातील अधिकाऱ्याने 35,000 रुपयांची लाच घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आणि थेट झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी झाली। कारण झिरवाळांच्या पीएने हे पैसे मागायला लावले होते असं पोलीस तपासात संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं। काही दिवसात हे प्रकरण लोकांच्या लक्षातूनही गेलं आणि झिरवाळांनी सुटकेचा निश्वास घेतला। अजित दादा गेल्यानंतर पवार कुटुंबाने एकत्र यावं अशी पहिली मागणी करणाऱ्या नरहरी झिरवाळांवरचा पहिला ट्रॅप फार यशस्वी न झाल्यानंतर त्यांचा एक दुसरा असा व्हिडिओ बाहेर काढण्यात आलाय ज्यातून पूर्ण चारित्र्यहनन तर झालंयच, शिवाय एका मंत्र्याने शासकीय निवासस्थानी काय करावं आणि काय नाही याच्याही मर्यादा घालून देण्याची वेळ आली। 10 मिनिटे 29 सेकंदाच्या या व्हिडिओत सुरुवातीपासून नरहरी झिरवाळ एका टेबलवर शांत बसलेले दिसतात आणि नंतर ते निद्रेच्या अधीन गेल्यानंतर जो व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो तो या सगळ्या प्रकरणात ट्विस्ट आणणारा आहे। झिरवाळांना ठरवून अडकवल्याची चर्चा का होते, झिरवाळांच्या मागे नेमकं कोण लागलंय आणि राष्ट्रवादीतूनच झिरवाळांच्या बाजूने उभा राहणाऱ्या नेत्याचं म्हणणं काय आहे त्याचीच स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। नरहरी झिरवाळ हे एका सरपंच पदापासून ते मंत्रालयापर्यंत पोहोचलेत, पण पवार कुटुंबाच्या जवळचे असलेले झिरवाळ सध्या अशा वादात सापडतायत ज्याचे थेट व्हिडिओ समोर येतात। पांढरी टोपी आणि ग्रामीण लहेजा ही ओळख असलेल्या नरहरी झिरवाळांनी एकेकाळच्या बांधकाम मजूर ते नंतर लिपिक आणि मग गावचा सरपंच असा प्रवास केलाय। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या वनारे गावचे सरपंच राहिलेल्या झिरवाळांनी 2001 ला झेडपी लढवली आणि नंतर त्यांना थेट आमदारकीची लॉटरी लागली ती 2004 ला। पण त्याआधी जनता दल आणि नंतर काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या झिरवाळांनी 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पवारांचा कार्यकर्ता म्हणून राहण्याची भूमिका घेतली। पवारांनीही दिंडोरी सारख्या राखीव मतदारसंघात नरहरी झिरवाळांना बळ दिलं आणि आमदार केलं। 2009 च्या विधानसभा आणि लोकसभा पराभवानंतर नरहरी झिरवाळांनी गावाखेड्यात जनसंपर्क आणखी वाढवला। 2014 आणि 2019 पुढे 2024 लाही ते आमदार झाले। नरहरी झिरवाळ हे कायम पवार एकनिष्ठ राहिले असले तरी या सगळ्या प्रवासात अजित दादाच त्यांचे सगळ्यात मोठा आधार राहिलेत आणि दादांच्या प्रत्येक निर्णयात झिरवाळही सोबत राहिलेत। 2019 ला जो पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळीही जे आमदार खंबीरपणे दादांच्या मागे उभे राहिले त्यात झिरवाळही होते। अजित दादांनी मुंबईला एकूण 38 आमदारांना बोलावलं होतं, पण हे सगळं पवारांच्या परवानगीशिवाय होतं। याची कुणकुण लागल्यानंतर फक्त 15 आमदार पोहोचले होते, त्यात नरहरी झिरवाळही होते। नरहरी झिरवाळ या सगळ्या परिस्थितीत एका निष्ठावान सहकारी म्हणून आधी अजितदादांसोबत राहिले, मात्र नंतर पवारांना त्यांनी साथ दिली। पुढे पुन्हा एकदा जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा मात्र झिरवाळ हे अजितदादांच्याच सोबत राहिले। अजितदादांनी झिरवाळांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली। 2024 च्या विधानसभेची तयारी सुरू असताना झिरवाळांचे चिरंजीव हे पवार गटाच्या सभांमध्ये दिसू लागले होते आणि ते झिरवाळांच्याच विरोधात उभे राहतील असंही बोललं जात होतं। हे उदाहरणही याच गोष्टीची साक्ष देणारं होतं की झिरवाळ कुटुंबातही कोणत्या पवारांच्या मागे उभं राहायचं यावरून मतभेद होते। अजितदादांच्या अचानक जाण्यानंतर अधिकृत राष्ट्रवादीत अगदी काहीच मोजके आमदार आहेत ज्यांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या पाहिजेत, मात्र वरिष्ठांच्या निर्णयाची सगळ्यांना प्रतीक्षा असल्याने यावर जाहीरपणे कोणीही बोलत नाही। मात्र झिरवाळांनी अजितदादांच्या अंत्यविधीनंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरूनच प्रतिक्रिया दिली की आता दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची गरज आहे। झिरवाळ एवढ्यावरच बोलून थांबले नाहीत तर हीच अजितदादांची इच्छा होती आणि तशी तयारीही सुरू झाली होती। त्यामुळे मी जे बोललो त्यावर मी ठाम असल्याचं पुन्हा एकदा झिरवाळ बोलून गेले। गेल्या महिन्यात मंत्रालयात झिरवाळांच्या दालनात जे घडलं त्याचा संबंध या गोष्टींसोबतही जोडला गेला होता। लातूर जिल्ह्यातील औषध दुकानदाराच्या रद्द केलेल्या परवान्याचं पुन्हा नूतनीकरण करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात एसीबीने सापळा रचला। या सापळ्यात कार्यालयीन लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला 35,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं गेलं। चौकशीत ढेरिंगेने सांगितलं की ही लाच मी झिरवाळांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतली।
नरहरी झिरवाळांचं हे प्रकरण शांत झालं आणि त्यांची विकेट जाता जाता राहिली. पण अधिवेशन संपल्यानंतर नरहरी झिरवाळांचा दुसरा व्हिडिओ काढण्यात आला, ज्यावरून त्यांचा राजीनामा आता निश्चित मानला जातो. पण राष्ट्रवादीतलेच आमदार अमोल मिटकरी यांना शंका आहे की दोन्ही पवार कुटुंब एकत्र येऊ नये असं ज्यांना वाटतं त्यांनी ठरवून झिरवाळांचा गेम केलाय. भोंदू बाबांबरोबर काही लोकांचे जे धार्मिक कनेक्शन उघड होतं ते समोर येतंय असं लक्षात येताच 6-7 महिन्यापूर्वी काढून ठेवलेला झिरवाळ साहेबांचा व्हिडिओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीय सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे झिरवाळ साहेब. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये एसीबीचा ट्रॅप लावणं व नंतर आता हा व्हिडिओ 7 महिन्यापूर्वी काढून मीडियाला सोपवणं, एका सरळ माणसाला बदनाम करायचं, नंतर मीडिया ट्रायल. हे झारीतले शुक्राचार्य कोण? अशोक खरात प्रकरण अंगलट येत आहे म्हणून स्वतःवरचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार व हे वंगाळ राजकारण लक्षात येत आहे. हॅशटॅग सोमवती अमावस्या ते अघोरी पूजा या मागे 2 सप्टेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 अशी सोशल मीडिया पोस्ट अमोल मिटकरींनी केलंय. स्वतःच्याच पक्षातल्या वरिष्ठांकडे त्यांचा रोख असल्याचं यातून दिसतंय. झिरवाळांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर सगळीकडे टीका होत असताना समर्थनार्थ उभे राहणारे अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतले पहिले आमदार आहेत. नरहरी झिरवाळ यांच्या एकूण 10.5 मिनिटांच्या व्हिडिओत खरं तर नरहरी झिरवाळ हे जेवण करून आधी टेबलवर शांत बसलेले दिसतात. कदाचित त्यांनी मद्यपानही केलेलं असावं, ज्यामुळे नंतर ते झोपण्यासाठी बिछाण्यावर जातात. झिरवाळांसोबत त्यांचेच 1-2 कार्यकर्ते किंवा विश्रामगृहातले कामगार दिसतात. जेवण झाल्यानंतर झिरवाळ जेव्हा झोपण्यासाठी जातात तेव्हा आणि त्याआधीही ते काही आक्षेपार्ह कृत्य संबंधित तृतीयपंथी महिलेसोबत करतायत असं व्हिडिओत दिसत नाही. सोफ्याच्या मागे कॅमेरा लावून हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेलाही यात दिसतं. पहिल्या 5 ते 7 मिनिटात झिरवाळ हे जेवण करून झोपण्यासाठी जातात एवढंच आहे. मात्र दुसऱ्या एका पार्टमध्ये काही सेकंदासाठी खोलीतली लाईट घालवल्यानंतर संबंधित तृतीयपंथी महिला कपडे बदलून येताना पूर्ण निर्वस्त्र दिसते. शेवटच्या 1.5 ते 2 मिनिटात ही महिला पूर्णपणे झोपेत असलेल्या झिरवाळांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि झिरवाळ तिला दूर ढकलण्याचाही प्रयत्न करतात. मात्र निद्रेच्या अधीन असलेल्या झिरवाळांच्या जवळ ही महिला काही मिनिटं थांबलेली दिसते आणि तिथून ती दूर गेली की लगेच व्हिडिओही बंद केला जातो. नरहरी झिरवाळ हे मद्यपान करून झोपलेले असल्याचं जरी या व्हिडिओत दिसत असलं तरी चित्रीकरण हे अगदी छुप्या पद्धतीने करण्यात आलंय. शेवटच्या 1 ते 1.5 मिनिटात जे काही घडलं ते झिरवाळ झोपी गेल्यानंतर घडल्याचंही व्हिडिओत दिसतं. त्यामुळेच आता या ट्रॅप मागे कोण आहे आणि नेमकं राजकारण कुणाचं याची ही चर्चा सुरू झाली आहे. झिरवाळ एक मंत्री आहेत आणि त्यांनी जे कृत्य केलं ते पाहून अनेक जण टीका करतात, तर काही जण एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात घुसून व्हिडिओ काढणं चुकीचं असल्याचंही सांगतात. या प्रकरणावर आता 2 मतप्रवाह तयार झालेत. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.